ताई, 2-2.5 महिन्यानंतर आपली विधानसभेची निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीकडून बरेचसे उमेदवार इच्छुक आहे. त्यामध्ये विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर आहेत, शरदराव लेंडे आहेत, मोहित डामाले आहेत, तसेच माऊली शेठ खंडागळे, अशा बऱ्याच नावांची चर्चा आपल्याला ऐकायला भेटत आहे. तुमचं एक महिला म्हणून काय मत आहे, कोणाला उमेदवारी भेटली पाहिजे? आपल्याकडे माऊली दादा आहेत, त्यांच्याकडे म्हणजे आम्हा सर्व शेतकऱ्यांचं एक मत आहे बाबा, आपल्या जवळचे आहेत म्हणून त्यांच्या प्रती जरा आपुलकी जिव्हाळा असल्यासारखं कधी फोन केला तरी ते धावून येतात. त्याच्यामुळं आम्हाला तर वाटतं म्हणजे ते असावे. तुम्ही म्हणताय माऊली शेठ खंडागळे पाहिजे, पण का पाहिजे? पक्षाशी एकनिष्ठ आहेत ते, तुमच्या परिसरातले म्हणून तुम्हाला पाहिजे का अन्य काही त्याची कारण आहेत? नाही, परिसरातले आहेत म्हणून नाही, पण ते नावाप्रमाणेच माऊली आहेत. कोणाचं दुःख सुखदुःखात ते कायमच हजर असतात. कुठे ॲक्सिडेंट हो फार पहिल्या फोनवर ते लगेच हजर होतात ते. आणि काही कार्यक्रम असो, का एखाद्याच्या घरी काही घटना घडली असली तरी तिथं ते लगेच हजर होतात. आणि कोणाला काही अडचण वाटली फोन जरी केला तर त्यावेळी ते उपस्थित राहतात. माऊली शेठ या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत, त्यांचं त्या काळातील काम कसं काय राहिलेलं आहे? खूप छान. कधी फोन केला दादा आम्हाला हे काम पाहिजे, दादांनी कधी नाही म्हणलंच नाही, हो आपण करू, आणि ते होतच होतं. इथून मागं शिवसेनेचं त्यांनी तर इथून मागं मी यांनी म्हणजे म्हणावं लागेल कधीच स्वार्थापणाने कधीच काम केलेलं नाही, फार असं निस्वार्थी काम केलेलं आहे त्यांनी शिवसेनेचं. आणि आम्ही आत्ता खासदारकीला शिवसेनेच्या वतीने आता कोल्हे साहेबांना मतदान केलं आहे, पण आता आमची इच्छा आहे का शिवसेनेने माऊलीदारांनाच उमेदवारी द्यावी म्हणून. म्हणजे माऊली शेठ गेले 25-30 वर्ष शिवसेना या पक्षाची एकनिष्ठ राहिली असं तुमचं मत आहे? हां, आहे ते. ताई, तुम्हाला काय वाटतंय, कोणाला महाविकास आघाडीने उमेदवारी दिली पाहिजे? माऊली दादांनाच दिली पाहिजे. तर माऊली दादांनाच का दिली पाहिजे? इतर आता विघ्नरचे चेअरमन आहेत, सत्यशील दादा आहेत, शरदराव लेंडे आहेत, परत मोहित डामाले आहेत, अशी अनेक नावं आपल्याला पुढे दिसत आहेत. तर माऊली दादाच का? त्यांच्यापेक्षा जास्त काम आम्हाला यांचं दिसतं म्हणून आम्ही माऊली दादांचं. म्हणजे ते तुमच्या परिसरातले आहेत आणि त्यांचं काम पण दिसते. तुमच्या सुखदुःखात नेहमी येतात का? हो, माऊली दादा येतात. म्हणजे कुठेही कॉल केला, काही प्रॉब्लेम झाला तरी कॉलला ते हजर आहेत. माऊली शेठ खंडागळे यांच्या मागील कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का? हो, समाधानी. आता विद्यमान आमदार जे आहेत अतुल शेठ बेनके यांनी तुमच्या परिसरात कामं केली की नाही केली? केली, त्यांनी पण केली, पण त्यांच्यापेक्षा जास्त दादांनी. माऊली शेठचं काम या परिसरात चांगले. ओके, धन्यवाद.